तिला माहित नाही मी येतो आलोय ते. थांब ना चप्पल काढून दे. आफ्टर दिवाळी मी मम्मीला आता भेटतोय घरी. हा ना मम्मा, दिवाळी नंतर आज. चलिए शुरू करते हैं. हाय मित्रांनो, हाय भावांनो, हाय बहिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आलोय गुहागरला. तो मग मी विचार केला की व्लॉग बनवूया, कारण मी दिवाळीनंतर आज गुहागरला आलोय, घरी चाललोय. तर गुहागरला आलो आणि बघतोय तर सर्व चेंज झालंय. खूप सारी दुकानं तोडून टाकलेली आहे, कारण रस्त्याचं रुंदीकरण करायचं होतं म्हणून. आणि हे आपलं वॅडेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतंय. बसला खूप जास्त टाइम लागणार आहे, त्यामुळे मी चाललोय आपल्या गुहागर बीचवर. तर तुम्हाला पहिला बीच दाखवतो गुहागरचा. खूप ऐकलं असेल तुम्ही गुहागर बद्दल, बघा आज दाखवतो. तर हा आहे आपला गुहागर बीचला जाणारा रस्ता. ते मस्त राईट साईडला सुपाऱ्यांची झाडं आहेत, तिकडे लेफ्ट साईडला नारळांची झाडं आहेत, आणि समोर असा रोड चाललाय बीचकडे. हे बघा, यांना वाड्या बोलतात, लाईक वाडी असं म्हणतात, नारळाची वाडी. इकडे पण नारळाची झाडं आहेत भरपूर जास्त प्रमाणात. आणि समोर समुद्र आहे गुहागरचा. पटापट जाऊया. कॉलेजचे दिवस आठवले खूप जास्त. लाईक कॉलेज सोडून आम्ही इकडे बीचवरच बसलेलो असायचो पहिले. आता खूप भारी वाटते बीचवर आलोय खूप दिवसांनी, खूप वर्षाने आलो ऍक्च्युली, 1-1.5 वर्षाने आलोय. सो फटाफट जाऊया, मग दाखवतो बीच. 1, 2, 3 लेट्स गो. हा आहे आपला गुहागरचा बीच. बीच सुद्धा खूप जास्त चेंज झालं इकडे. सर्व ठिकाणी खूप चेंजेस आलेत. मी जवळपास 1.5 वर्षाने इकडे आलोय, तर 1.5 वर्षामध्ये खूप काही बदललंय. बट बीच तसाच आहे, पण बीचच्या किनारपट्टी सर्व चेंज करून टाकले, दगडी वगैरे, सेफ्टी वगैरे वाढवले. वा, चांगली गोष्ट आहे. आणि नवीन स्पोर्ट्स सुद्धा आले आहेत खूप जास्त. तुम्हाला दाखवतो, एकच मिनिटं तिकडे जाऊ दे मला पटकन. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. बीच आपला, ते घोडा गाडी आहेत, सर्व आहे. आणि काही वॉटर स्पोर्ट्स राईड सुद्धा वाढल्या तिकडे. वाव, खूप बघून भारी वाटलं. आणि हा दादा बाईक चालवतो मस्त मजेमध्ये, त्याला कॅप्चर केली. वॉटर स्पोर्ट्स मध्ये मस्त ड्रॅगन वगैरे आणलेले आहेत नवीन. आणि ही अजून समोर एक खच्चर गाडी येते. ह्या घोडा नाही वाटत मला, खेचर वाटतात. तर काय, खूप सारी मुलं पाण्यामध्ये खेळतायत, खूप मोठी माणसं सुद्धा पाण्यामध्ये खेळतायत. बट मी आज पाण्यामध्ये खेळू शकत, कारण मला सर्दी झाली. मी शूज पण घातलेत, माझ्याकडे कपडे सामान आहे, सो मी आज पाण्यामध्ये नाही जाऊ शकत. मी आता जस्ट मुंबईमधून गावी आलोय गुहागरला आपल्या. आणि ही आपली किनारपट्टी संपूर्ण चेंज केली, मस्त दगडी बिगडी टाकून एकदम सेफ्टी वाढवल्या. चांगल्या गोष्टी करतात गुहागरमध्ये. वा, प्रोग्रेस आहे. समोर आपला एक जेटी आहे, ती जेटी आता खराब झाली, पण तिकडे पण जाऊया नक्की. व्ह्यू खूप मस्त आहे इकडून, मग दाखवतो पटकन. ही जेटी आहे इकडे, छोटीशी जेटी आहे. पण तिथे लाईक आम्ही कॉलेज मधून यायचो ना बंक मारून, कारण आमचं कॉलेज असायचं 12:15 ते 5:30. बट आम्ही जायचोच नाही कॉलेजला. 10च्या बसने येतो आणि फुल टाइम इकडेच मस्ती. इकडे नारळाच्या झाडावरून नारळ पाडून खायचो. खूप जास्त मस्ती केली काय. पण तर काय सांगू, ह्या जबाबदाऱ्यांनी सर्व पछाडून टाकते. काही आपण तरी पण मजा करत बघू एकच. तर मला मस्त स्पॉट जाईन नेहमी. ओके, आपण जेटीवर जाऊया. काय जा स्नोफी. हाय स्नोफी. हाय स्नोफी, से हाय. गाईज, ही आहे आपली छोटीशी जेटी. आणि पाणी बघू शकता किती. आणि मला तरी खूप जास्त प्रोग्रेस अशी वाटली की बीच खूप जास्त क्लीन आहे आज बघतोय तर पहिल्यापेक्षा. बिलकुल घाण नाही दिसत. सो एक्सक्यूज मी. हे बघा,
आपल्या दादाने माझे खूप चांगले फोटो व्हिडिओ काढले तो दादा दादा ईशान कुठचा आहे तू पुणे हो, भाई पुण्यातून गुहागरला फिरायला येत आहे तो आता आपल्याला जे दादा लोक भेटले ते खूप चांगले होते ऍक्च्युली ते पुण्यात ते आहेत मूळ गुहागरचे बट ते राहतात पुण्याला स्टडीसाठी किंवा जॉबसाठी आहेत तर आता आपण देऊन क्लाइंब तिथे बनवले तिथे आपण तर क्लाइम्बिंग करणार आहे तिकडनं सरळ चालत जाणार घरी सो लेट्स गो काय म्हणतो बाबा ओळखतो मला बाबांनो तुम्हाला गुहागर बीच कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अजून काही गोष्टी फिरूया आपण पण आता पहिले घरी जाऊया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सर्व काही कव्हर करू लाईक माझं गाव अजून काही गोष्टी आपण फिरू त्या काही अजून एन्जॉयमेंट करू त्या सो आता पहिले घरी निघूया चला तुम्हाला आयडिया गाईज हेच ते पोलीस ग्राउंड जिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो 12 वाजेपर्यंत सकाळ ते कॉलेज बंक करून पण आज या ठिकाणी नुसतं पार्किंग करून टाकलं यार काही कसं खेळणार कोण पण ठीक आहे टुरिझम वाढतंय सो त्यामुळे टुरिस्ट लोकांच्या गाड्या तर येणारच त्याला काय आपण करू शकत नाही पण आमचं लाईफ खूप भारी बनवलं या ग्राउंडने कारण आम्ही खूप जास्त लोक इकडे क्रिकेट खेळायला यायचो लाईक संपूर्ण कॉलेज मधले म्हणजे आमचा संपूर्ण बॅच आम्ही खेळायला होतो इकडे खूप भारी आणि समोरच आपलं पोलीस स्टेशन तर मी इथून या पोलीस स्टेशनवर खूप सिक्स मारलेत खूप तिकडे समोर तिकडे तर खूप जास्त बॉल हरवायचे खूप जुन्या गोष्टी ताज्या झाल्याच गाईज भारी वाटते सो आपण आता जाऊया जी बस आहे 6 वाजताची अंजनला जायला सो ती पकडूया आणि घरी जाऊया गुपचूप मम्मीला सरप्राईज देणार आहे पहिली गोष्ट म्हणजे हे मी येतोय म्हणजे त्याला माहित नाही मी येतोय कोणालाच नाही माहिती ऍक्च्युली फक्त माझ्या एका दादाला माहिती तो काल आलाय सकाळ म्हणजे काल निघाला आज सकाळी पोहोचला तो फक्त त्यालाच माहिती आहे की मी येणार आहे बाकी कोणालाच माहित नाहीये सो जाऊन मस्त सरप्राईज देऊ माझ्या मम्मीला मम्मी खूप खुश होते मला बघितल्यावर आणि मी पण खुश होते तिला बघितल्यावर जाऊया फटाफट चल एकेकाळी इकडे सर्व दुकान होती इकडे सर्व दुकान होती सर्व दुकानं पाडून टाकली भाई साहेब थोडं क्लिअर करून टाकलं ना बरं वाटतंय रस्ता वाढला सो खूप भारी झालं आता गुहागर मला तरी आवडायला लागलं येऊ का परत गुहागरला शिफ्ट हो का हाय अरे पळू नको मी कुत्रा नाही सॉरी मी माऊन तू काय माझ्यावर बघतो रे बाईला देन एक शॉट सो काय आता मी आलो परत बस स्टँडला आपली 6ची बस तिथे लागले पण त्या पहिला आपण एक कोसाचा रस पिऊया मस्त डेंजरवाला ते 8 वाजता तरी करून जायचं बरेच एन्जॉय बॉईज झेलांना मी काय असत ना मच्छी येणाऱ्या बाया येणाऱ्या दीक्षानी झाला पण येणार तिथून दीक्षा करून झाला सो गाय उसाचा रस पिऊन मी जस्ट बाहेर आलो आणि मला बस लागलेली दिसली सो बसमध्ये चढलो सो गाईज आता मला साहिल पण भेटलाय साहिल पण मांडवी ट्रेनलाच होता पण आमची भेट नाही झाली त्याच्यामध्ये कारण तो पुढच्या इकडे होता मी मागे होतो खूप जास्त आता बसमध्ये आम्ही आहोत दोघं आता चाललोय घरी हा पण माझ्या शेजारीच राहतो तर खूप जाऊया घरी चलो लेट्स गो साहेब तू सकाळी तू कितीला निघालायस अरे मी 5:30 वाजता उठलोय भाई गाय 5:30 ला उठलाय मी 5 ला उठलोय आणि ट्रेन आज 3 तास लेट आहे आम्हाला ऑलमोस्ट आता 14 तास वाजले 7 आता संध्याकाळचे 7 वाजलेत 14 तास आम्ही ट्रॅव्हल करतोय भाई मुंबई ते गुहागर डेंजर भाई गाय हे आपलं निसर्गरम्य अंजनवेल दिसतंय बीच समोर ते सकाळी पण दाखवते मुंबईतली माणसं So guys, तरी पण आता 7 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आता पोहोचलोय फायनली घरी म्हणजे गावात पोहोचलोय आता गावातून आता माझं लाईक अर्धा किलोमीटर चालावं लागेल घरी जायला तर खूप जास्त थकलोय भयानक थकलोय सकाळी निघालोय आता पोहोचलोय तर जाऊया फटाफट अरे हा आणि हा आपला जय भाऊ नमस्कार हा माझ्या
छोट्या भावाच्या क्लासमेट आहे हा पण आपला शेजारी आहे. जय काय बोलतो? कसं आहे? नाही मस्त. मस्त. सो गाईज हा आहे आपला समुद्र किनारा जो अंजन मला लाभला आहे. आणि इथे आमचं बालपण गेले सर्व. गाईज आय थिंक समोरून ओमकार दादा आणि शुभम येतोय. ह्या दोघांना माहित नाहीये मी, म्हणजे ओमकार दादाला माहिती मी येतोय, शुभम मला माहित नाहीये. सो तो शॉक होणार आहे थोडं. ते बघा आ गया शेर मेरा. चलो घर पे. अरे नाही बाजारात चाललंय. कशाला बाजार जात दादा मम्मीला तुम्ही पण तिचं मम्मीला सरप्राईज द्या. लेट्स गो. काय रे असं अचानक? सुट्टी आहे 3 दिवस. अरे मग मम्मीला माहित नाही मी येतो आलो इथे. हे आई बाबा असतील. थांब ना मग चप्पल काढून. सायकल पैसे लगी स्टेज पण येणार आहे म्हणून नाही बोलला मला स्टेज पण नाही येणार होता एकदम. मम्मीला सरप्राईज असेल ना 8 दिवस राहा 8 दिवस. आफ्टर दिवाळी मी मम्मीला आता भेटतोय घरी. हा ना मग दिवाळी नंतर आज काही आपण भेटतो. चलो. तर हे आहेत माझे आजोबा, ज्यांनी मला लहानपणापासून त्यांच्या खांद्यावर खेळवलंय, मला घेऊन खूप ठिकाणी फिरलेत. आणि ही आहे माझी आजी. ते कोण आलंय आज गेलं का नाही आलं का परत नाही. कशी आहेस? हॅलो संभाळा. सो काय हे बघा 3 छोटी छोटी पिल्ल. म्याव चाव 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 म्याव. काकाने मस्त मच्छी वगैरे पाठवलेली सो ते खातोय. पण तुम्हाला अजून एक सरप्राईज आहे लाईव्ह. हे बघा काकाने अजून एक मच्छी पकडून आणले पालू. मग टाकीला बघा तेवढी जास्त मच्छी. मांजरा नाकला आधी बघा केवढा मोठा मासा आहे. काका जरा उचला त्याला. काय बघा आता मासा खाणार मोठाच्या मोठा. आणि हे बेडे छोटे छोटे. हे आपले फिशरमॅन काका, आपले फिशर किंग. कधी गेले तरी पण रिकामे हाताने कधीच परत येत नाही. नेहमी काही ना काहीतरी मच्छी घेऊनच येणार आपले काका. मोठे मोठे मासे. आता स्पोर्ट भरून जेवलोय मस्त पटापट. आणि आता मच्छी सुद्धा आली आहे, तुम्ही बघितलीच असाल. तर मच्छी खाणार आता रात्री परत आणि झोपणार. आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. खूप मस्त ब्लॉग बनलाय आय नो. आणि खूप जास्त मजा आली. कोकणात आलोय तर उद्या ही तडकता फडकता ब्लॉग असेल. सो मजा. लव्ह यू गाईज ऑल अँड बाय.